तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे युतीबाबत अंबादास दानवेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आतापर्यंतची जर परिस्थिती बघितली तर सातत्याने उद्धवजींना त्रास होईल अशीच भूमिका किंवा उद्धवजींची जी आमची संघटना आहे या ही कशा पद्धतीनं हिला त्रास होईल अशाच पद्धतीनं राजसाहेबांनी वेगळ्या भूमिका घेतल्या। चला ते राजकारणात या गोष्टी होत असतात, पण असं होऊ नये जर या महाराष्ट्रासाठी जर मला वाटतं अशा सगळ्या शक्ती एकत्र आल्या तर या महाराष्ट्राला नको आहे अशातला थोडी भाग आहे। आणि म्हणून मला असं वाटतं अशी भूमिका राजसाहेबांनी मांडली असती तर त्याचा उद्धवजी ठाकरे साहेब एक स्वयंपूर्ण नेते आहेत, स्वतःचं निर्णय स्वतः घेणारे अशा प्रकारचं एक नेतृत्व आहे उद्धवजींचं। निश्चित याच्याविषयी व्यापक विचार मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब करण्यास सक्षम आहे। की हे जे लांडगे लबाड लोक अशा पद्धतीनं लचके करत असताना, कारण हे शेवटी जे काही लोक आहेत यांचा उद्देश एकमेकात भांडणं लावणं असतो, मराठी माणसात भांडणं लावणं असतं, घराघरात भांडणं लावणं असतं, घर फोडीपणा करणं असतं। हे मला वाटतं या महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे। मग वेगळ्या पद्धतीनं मग पवार साहेबांचं घर फोडणं असेल, शिवसेनेला फोडणं असेल, या सगळ्या गोष्टी शिवसेनेतले माणसं फोडणं असतील, या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर महाराष्ट्र फोडायचा म्हणजे इंग्रजांची जी नीती होती ती आताच्या सत्ताधाऱ्यांची नीती आहे, डिव्हाइड अँड रूल। आणि म्हणून डिव्हाइड न होतं सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असा विचार ठेवायला मला असं वाटत नाही काही वाव काय। मला असं वाटतं चॅनलवर बोलून इच्छा आहे का नाही जाणून घेता येत, किंवा चॅनलवर एखादा प्रस्ताव ठेवून प्रसारमाध्यमातून एखादा प्रस्ताव ठेवून प्रस्ताव होत नसतो, त्याला अनेक मार्ग आहे। मग ते मार्ग जर अवलंबले खरंच मनातून इच्छा असेल तर काही गोष्टी होऊ शकते। आम्ही काँग्रेसशी सातत्यानं लढत होतो, ज्यावेळेसपासून राजकीय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली त्यावेळेसपासून आमचा विरोधक काँग्रेस पक्ष होता। या काँग्रेसशी आम्ही पूर्ण जे काही असेल, मी म्हणत नाही माझं खूप लाईफ संपलेलं, पण जे काही शिवसेनेने असेल किंवा माझ्यासारख्या कार्यकर्ते असेल सातत्यानं काँग्रेसशी लढा दिला। याच काँग्रेसशी आम्ही 2019ला आम्ही अलायन्स झाली ना, आमची महाविकास आघाडी, आमच्या शिवसैनिकांनी मानलं ते। मला वाटतं असे कोणतेही निर्णय पक्षप्रमुख जे घेतील तर त्याला मान्यता देणं आमची शिवसैनिकाची भूमिका आहे, कर्तव्य आहे, आणि ते जे भूमिका घेतील त्याच्यासाठी प्राणपणानं लढणं हे सुद्धा आमची जबाबदारी आहे।